शायद डिशें की सुख दे, क्या बात है तुम्हारी? दाल भात है. नाही, क्या बात है तुम्हारी? तुमच्या सर्वांच्या साक्षी माझे मायबाप एवढ्या नाकाच्या लंब्याच्या वेळा सांगून राहिला ना. हो ना. हा, एवढ्या लंब्याच्या वेळा सांगून राहिला तू नाकाचा नाकवाला होतास काय? तुला जेव्हा मी प्रश्न विचारले तू विद्वान आहेस खरं ना, स्वतःला ज्ञानीवंत समजून राहिला ना. हा, तू डायरेक्ट चाल हटकेला गेला दुकान काय काय तू समजलास का? मी जेव्हा तुला प्रश्न विचारला, एक असा पराक्रमी झाला देश त्याला घाबरला आणि नाव त्याचं काय होता सांग का? सांगण्याची घरच्या हांड्या हा सांगू राहिला. तू का मनुष्याने शिकवशील का? हा, नाही तू मनुष्याने शिकवशील का? हा, नाव त्याचं काय होतं सांगा. शेर जा म्हणते नाही सांगत. डायरेक्ट सांगणे जनतेसमोर लोकांसमोर मला समजलंच नाही म्हणून डायरेक्ट बोलले का मला त्याच्या प्रश्नाचं उत्तर समजलं ना. डायरेक्ट सांग. मला येतं त्याच्या प्रश्नाचं सांग ना. का सोनू मॅडम तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला काही येत नाही, मी काही सांगू शकत नाही असं डायरेक्ट सांग ना. आता जा मध्ये देत नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर. जा म्हणजे का मी का तुझी नोकर होऊन बसलो? हो ना. तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देईन ना. खूप ना. नाही मी का तुझी हेल्पर होऊन बसलो का? त्या प्रश्नाचे उत्तर मी देईन तर मला पण टोंगऱ्याला गरज आहे. एवढ्या धमक्या नको सांगू मला. फॅक्टरी तर धमके दे काय निश्चय सुख देवे धमकीचा डर जाऊ येणारा काम नाही. तरी धमकीचा डर जाऊ येणारा काम नाही. तुझ्या ज्ञानचे चक्कर ना लगावतो सोनं मेरा नाम नाही. काय वाटते समजलं का? बोलणं म्हणते बोलणं होते का? युवा इनी संघ फसला म्हणते. भार खाय युवा असेल म्हणून इनी संघ फसला. समजलं का? असे घे माझ माकून तुझ्यासारखा पोरगी दिल इनी संघ फसल खरं याच्यासारखा असेल तो युवा म्हणून इनी संघ फसला. समजलं का? घे आता अशी राहिली का? सांगशील ना मला शाहिदी कशी काय लागते म्हणून? आता जा म्हणजे तुझ्या प्रश्न तुला येतच नाही. तू का देशील माझ्या प्रश्नाचं उत्तर? मी त्या प्रश्नाचं उत्तर चालेल तिकडे प्रश्नाचं उत्तर जा बंदेचा करून घे मला. समजलं का? बंदेचा करून घे मला ना. हा, तर मी म्हणलं आपल्या बहिणीचं खाऊन सांगू शपथ. तर माझ्या मोठ्या बहिणी म्हणजे तुझी शपथ खाऊन सांगतो. माझी नको खाऊ शपथ. समज हा तुझं मास्क काढून येतं म्हणते ना घरी जाऊन रस्ता पेईल म्हणते. तुला काय थायरॉइडची बिमारी तसा माल खावा लागते. तुझ्या पुढे लागलाय किडा. तुझ्या पुढे किडा लागलाय. समजा तुम्ही कसं वारत चालला. महत्वाची गोष्ट तू का शिकवशील का आम्हाला? समजलं का? आता असे मॅन्युअल पाय त्याच्या मॅन्युअल पाय तसं म्हणून पाय एका माझ्या ह्या उत्तर देऊन पाय पहिले मग शाहिरी शिकवशील मला. समजलंच का? पहिले उत्तर देऊन पाय माझ्या प्रश्नाचं आणि मग शिकवशील म्हणून शाहिरी आणि मग सांगशील शाहीरपणाच्या गोष्टी. तेव्हा तुझं शाहीर पण ऐकेल. समजलं का? यानं मला प्रश्न विचारला. हो त्या दिवशी नवीन शाहीर आहेत बिचारे ते. तर सन्मान्य आम्ही ज्याला आमचे गुरुवारी म्हणतो तुझे जे वस्तात असतील ना त्यांच्याला आम्ही गुरुवाचा दर्जा देतो. समजलं का? त्यांच्याकडे 2 वर्ष शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या दिवशी त्या नवीन शाहीर होतं आणि त्यांचे ते शिष्य आहेत. कारण हा गणेश शाहीर. त्या गणेश शाहीर बरोबर गंमत होती. दिवसभर खांडेकर साहेब समोर बसून राहिले. बरोबर दिवसभर खांडेकर शाहीर बसून राहिले. मी त्यांना सांगलं मी म्हणलं साहेब खांडेकरजी तुम्ही मला हे प्रश्न विचारता हे तुमचे जेवढे शिष्य आहेत म्हणलं हे चेडे तुमचे हे चेडे मला हात प्रश्न विचारतात. म्हणलं 4 वर्ष झाले. थांबा 4 वर्ष झाले म्हणलं साहेब तुमचे शिष्य मला हात प्रश्न विचारतात. तुम्ही सुद्धा मला हात प्रश्न विचारता. तर मला तुम्हाला हे सांगलं तिचे चारित्र्य तुम्ही ते जरी मान्य करत नसाल तर मग त्या स्त्रीचं नार आणि फुल मान्य केली त्या गोष्ट. तर कोणता हो म्हणतो पुस्तक खांडेकर ज्याच्या खाते त्याच्या हातावरून हात भिजवते. ज्या ठिकाणी हात भिजवायला पाहिजे. किती हुशार आहेस का तू? नाही किती हुशार आहेस तू? खूप आहेस तुझी शायरी. खूप दिसते तुझी शायरी. खूप आहेस तू नमक हराम. खूप आहेस तू नमक हराम दिसतो. अरे वा तुझी शायरी. समजलं का? तू फालतू मापाला नको गरम करू. समजलं का? तू फालतू मापाला गरम नको करू. ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने शायरी होऊ दे. काय वाटते तुले? काय वाटत पोहरीकडे नको शिकवत मला. तुला चोला समजून आहेस का? तुला चोला समजून का सोनच्या शायरीला? तू अरे वा मोठा विद्वान आहेस. एक नको धरणं हा एक नको धरणं भारावर चिंत. तू इकडे आता माझ्याकडे तुला सांगतो कसं राहते. एक नाही धरणं भारावर चिंत. मोठा साजरा आहेस हो नाही मोठा साजरा असत एवढं सदा पण मोठी आनंद याच्यावर हो नाही लोक आला नाही का? आता म्हणते हे लोक पागल हो
लोकांना पागल करणं हा सुरती आहे खरं. हो लोक पागल आहेत का म्हणते बिचारे हे माझे मायबापासून पण हा सूद नाही आहे खरं. समजलं का याच्यावर तर शान आहे. कोणी विचारते तुला नाही ना मला नाही विचारत. समजलं का याच्यावर तर शान आहे. तर कोणी विचारते का तुम्हाला ना आम्हाला. आणि बायापासून खपले असू घे माझ्या कोण बाया तर तळले शरीर तर का खाता नाही का खातात. तर बाया निघत बघा शरीर क्षेत्रामध्ये खराब करते. आणि म्हणून मला म्हणायचं आहे हॅलो हॅलो हा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर निशांजी सुखदेवे आता म्हणते असं काही सांगता का म्हणते प्रबोधन. हो माझे माय बाप हो माझ्या गाण्याच्या माध्यमातून माझ्या बोलण्याच्या माध्यमातून प्रबोधन नाही होत असेल का. हा मग हा एवढा विद्वान आहे. तुझ्या बुद्धीची कीव येते मध्ये आता समजलंच का. तुझ्या बुद्धीची कीव जाय म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. हो का तू तर एवढा विद्वान आहेस का. तुझ्याकडे एवढा लंबा चक्र आहे ना साठा ज्ञानाचा साठा. मग सांगलाच काम नाही तर लोकांना सांगलाच काम नाही लोकांना. आणि म्हणून मला माहिती आहे शाहीर निशान लाल रक्ताची धमक आहे स्वाभिमानाची आग आहे. लाल रक्ताची धमक आहे हिला स्वाभिमानाची आग आहे. हे सोनू कधी कोणत्या बापाला घाबरत नाही. पंचशिलाच्या शिवाजी ते सोनू कधी कोणत्या बापाला घाबरत नाही. पंचशिलाची वाघी नाही. समजलास का तू माझ्या वाटत जाऊ नको नाना तर लागूच नको. सांगून ठेवलं तुला वार नाही आहे नाही का. ऐका तर माझं दुई नगर म्हणू शकतो. हॅलो अन्न साहित्याची खान इकडे बघ ऐका ना दोनही. हा आता म्हणते शिद्राले भोक नाही म्हणत का म्हणते. बापरे लोक शिक्षित नसतील का. हा एकटाच असेल का शिकला. हा एकटा शिकला असेल का. याला समजतं का फक्त शिद्राले भोक नाही म्हणत का म्हणून. हे धंद्याच काऊन धरला असतं का तुला. तुझ्या का सांगाव तुले ना का बोलावं. लोक शिक्षित नाही आहेत का मध्ये बाबा तुम्ही शिकले नाही आहे का. तुम्हाला माहितच नाही का शिद्राले भोक म्हणतात म्हणून. तर हा सांगत तेव्हा माहित होईल सांगते येते. कारण हा छोटा प्रबोधक काम संपली का तुझी शायरी झाली खतम तुझी शायरी. शिद्राले भोक म्हणतात मग या लोकांना माहितच राहत सांगते मोठं. अरे हॅलो अन्न साहित्याची खान अन्न लहू बोलला की तलवार अन्न साहित्याची खान अन्न लहू बोलला की तलवार एक शाहिरीने नटला दुसरा ताकतीला भिडला. एक शाहिरीने नटला दुसरा ताकतीला भिडला. अन्न अन्न साहित्याची खान दुसरा ताकतीला भिडला. दुसरा ताकतीला भिडला. अन्न
झक मारणे म्हणजे मच्छी मारणे होते म्हणते. बरोबर. हा. झक मारणे म्हणजे मच्छी मारणे. आम्हीच तुमची भाषा शिकलो. झक मारणे म्हणजे मच्छी मारणे. समजलं का? हा. तर झक मारणे नाही, शान निशान सुख झक मारने में तेरे को मारने आया आज. तेरे को मार के जाऊंगी आज. बरं कैसे मारूंगी? जान से मारूंगी. समजलं का? आणि म्हणून शाही निशान सुख देवे आणि तत्वाची करतो शायरी फोकळा कधी झोडत नाही. तत्वाची करतो शाहिरी मी फोकळा कधी झोडत नाही. आणि तू करते झटकेशर मी काय भार झोकत नाही. तू करते ठसकेशर मी काय भार झोकत नाही. समजत का? आता असं सांगणं म्हणजे लोकांना बाबा माझं काय तर समजत का? तू तोफान कुर्रम खान शाहीर आहेस तुला समजते. समजलं का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे तुला मोडीचा भेटणार नाही न तुला पोरून उडणार. शाहीर निशात तुला मोडीचा भेटणार नाही न तुला पोरून उडणार. इकडे माझ्याकडं आणि हात न होणार. फालतू मला दिमाग तो खराब करू. आता हा सामना खमसून न होणार. हा सामना घासून न होणार. हा सामना खमसून न होणार. खमसून होणार आहे सामना घासून होणार घरी नेतो म्हणजे तुझ्या मासा रस्ता काढून पेतो म्हणजे त्या मासाचा. समजलं का? अरे हमें छेड़ने वाले तेरा सीना फाड़ देंगे. हमें छेड़ने वाले तेरा सीना फाड़ देंगे. आगे चढ़ते चढ़ते मरने लग तुझ्या जिंदा गाड़ के जाएंगे. काय वाटते तुम्हाला? शायरी आम्हाला करता येत नाही. शायरी भरपूर काही बोलता. मी विचार करतो या माझ्या मानवल्यांचा. समजलं का? शाहिरी तुझ्यापेक्षा वरचं बोलता येते. पण समजा मी एक मुलीची जात मी एक बाईची जात आहे. पुण्यामध्ये महिलांचा आदर सन्मान करून शाहिरी लागते. असं वायफा बोला शाहिरी होते का? युवाई येणी संघ फसला फसली तर युवाई संघ नाही फसली करते युवाई संघ. अरे वा तुझ्या युवाई तुझी ही बरी आहे तुझी ही नाही युवाई. ऐक मला समोर म्हणायचं आहे
समोर गोलमेल झाले खडकनाथ कोंबडी चारतो म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझे माय बापा हा निशांत सुखदेव आहे शायरी क्षेत्रामध्ये सांगतो कोंबड्यांना कोंबडी चारणारे शाहीर सांगतो तुम्हाला दोघ जण आहेत हे हा निशांत सुखदेव आहे आणि तो सूरज नवझरे पुरी सीजन गेली दिवाळी पण हे मला कोंबडी तो कोंबडा चालताना हा तलंग चालताय का खडकनाथ गावगा तिने बिमारी आली कितीतरी गमती झाल्या मला तलंग चालतो एका तुझी तलंग बाहेर नाही निघून राहिली ना का ते मरिया लागली तिने का तिने बिमारी झाली झिमेजली ते झिमली कोंबडी खाते का सोनू फेकले तो कोंबडी तिकडे झिमली कोंबडी खातो का झिमली कोंबडी खातो का हा तिकडे बाय एक माझा शेर आहे का मी सांगतो एक निशान आणि आली अंगावर तो घेतो शिंगावर सोनू कधी मागत आली अंगावर तो घेतो शिंगावर ये सोनू कधी मागत येत नाही आणि एवढे तोफान एवढे तोफान ते सोनू कधी येत आहे की ज्ञानाला वाटत प्रश्न विचारला या काही नको धरणं मला मै बळा काय का तू बळा काय का तू बळा कायचा मोठा फेकणा का मोठा असेल तर तू ज्ञान आहे ना गुण आहे ना एक प्रश्न सोडत ना मोठा सांगते की ते ज्ञान एक नाही धरणं भराभर चिन्ह तू सांगशील का शैली मला आज मला म्हणायचं आहे
आमच्या महिला भगिनीसाठी प्लॅटिंग होऊ द्या.